नमस्कार. जय लवजी, जय भीम मित्रांनो. मी अविनाश पारवे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय लोकशाहीराची साहित्य चर्चा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण लोकशाही राणाभाऊ साठे यांची अलगूज ही कादंबरीचं वाचन करत आहोत. तर त्याच मालिकेतला आजचा हा 6वा भाग. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. लक्षाची दुर्दशा पाहून हनुमा हवालदिल झाला होता. माझ्या लक्षाला याड लागलं, आता काय करू म्हणून कपाळ बळून घेत होता. सावत्राणीनं काहीतरी भानावाती केली म्हणून लक्ष पिसाळला. अशी गावात भूमिका उठली होती, त्यामुळे हौसाबाई बिथरली होती आणि हनुमाच्या घरातलं वातावरण बिघडलं होतं. शेवटी लक्षाची अवस्था हनुमाला असह्य होऊन त्यानं नावाचेच पाय धरले आणि म्हणा, देवा, माझा लक्ष कामात न गेला. पुरं डोकं फिरले, तरकटल्यावानी खरोटे मागं पळतय, तेव्हा कसं बी करून तिला वाचवा. पुराचं डोसकं फिरलंय हे खरं, नामा हनुमाच्या काळीच भेदीत म्हणाला, आणि हे लक्षाचं याड भयंकर आहे, म्हणजे वाईच खर्चाचं काम आहे. हे ऐकून हनुमाला धक्का बसला. तो रडू लागला. मी धोत्राच्या शेवटान डोळे बशीत म्हणाला, माझा एकुलता एक पोर आहे, त्याला वाचवा. पळका किती बी जाऊ द्या, करा खटपट. माझ्याने हे निघणं कठीण आहे. नामानं एकदम मागा बाहेर टाकला आणि मग हनुमावर नजर खुणला, आणि तुम्ही खर्च करून करून किती करणार? काय बी करा देवा. हनुमा गया करत मला, एक इनाम गेलं तर जाऊ द्या, तर पोराला सरळ करा. मग नामा विचारमग्न होऊन बसला. देवाकडे तोंड करून काहीतरी पुटपुटला आणि म्हणाला, खटपट करतो, पर देवाऱ्याला उदा फुलाला एक बोट बसल. नामानं हनुमा पुढं एक बोट उभं केलं. तसा हनुमा म्हणाला, 100 रुपये आत्ता आणून देतो, तर पुराचा डोसकं पटकन जागेवर आणायला पाहिजे. ते काम करतो. नामानं हमी देऊन म्हणाला, आधी रुपये आणून द्या आणि मग लक्षाला माझ्याकडे पाठवून द्या. लक्षाचं टकोर जागेवर नाही आणलं तर खरं त्याची अवलदच नाही. हनुमा गेला आणि दुपारच्याला 100 रुपये घेऊन आला. नामाने ते रुपये पदरात घेऊन देवाऱ्या पुढं राख हनुमाला दिली. संध्याकाळी लक्ष आला. तो गपचूप येऊन नामा पुढं बसला. गांजा ओढणार का? नामानं करट्या सुरात विचारलं. भय ओढतो की, लक्षानं होकार दिला. मार जोर का? नामानं चिलीम दिली आणि लक्षा जोरदार हुकू मारला. मग नाकातून हळूहळू दूर सोडीत त्यानं देवाऱ्याकडे हात जोडले आणि नामानं विचारलं, तुला रंगू पाहिजे की नग? नग कशी पाहिजे की? लक्षा फुटला. मगले का सरळ बोल. नामानं आवाज चढवला. लाल तंबार डोळे गरगर फिरवले. बोलतो की. लक्षाचा आवाज खाली आला. तो गांजानं अधिकच वेडावला. तुला याड लागले? नामानं फौजदार आपण प्रश्न. नाही बा. लक्ष उत्तरला आणि नामा म्हणाला, मग दिवसभर खरोट्या का मारतोस? लक्ष अधिकच पिसाळून म्हणाला, देवा, तुम्हीच सांगितलंय ते काम. अरे लेका, फक्त शनिवारी खारोटी मार म्हणून मी सांगितलं होतं. नामा त्याच्या नाकाला बोट लावून म्हणला, आणि तू कवा बी खारोटी मारत हिंडतोस. मग काय करू म्हणता? लक्षाने विचारलं. आजपासून सरळ माणसावानी वाग. नामा समजावून सांगत म्हणाला, आज जा भाकरी खाऊन नीज. सकाळी घरचं काम कर, मग खारोटी मार. उद्या शनिवार आहे. सांजेच्या पारी बाजारात जाऊन रंगूची वाट बघ. ती बाजाराला आली की तिच्या पावडाखालची माती घेऊन मग इकडे ये. काय? होय. लक्षानं कबूल केलं. नामाने काळा दोरा त्याच्या गळ्यात बांधला आणि पाठीवर थांब बनवून त्याला घरी पाठवलं. लक्षात सरळ घरी आला. पोटभर जेवला आणि घोंगड घेऊन निघाला. सकाळीच उठून मळ्यात गेला. दुपारपर्यंत मोठ जुंपून उसाला पाणी लावून आला. नामाचा देव पावला म्हणून हनुमाला आनंद झाला. त्यानं मनातल्या मनात नामाचे पाय धरले आणि बसल्या जागीच हात जोडले. दुपारीच लक्षाने एक खरोटी मारली आणि हातात कुऱ्हाड घेऊन मोकळा झाला.
नामानं लक्षाचं डोकं टाळ्यावर आणलं म्हणून हौसाबाईचा जीव भाड्यात पडला आणि एका रात्री पाटलाच्या वाड्यात नामाचं महात्म्य भरकन वाढलं. शनिवार होता. सूर्य तिरपा झाला होता. सावल्या दक्षिणेकडे कलांडल्या होत्या. वातावरणात आल्हाद भरला होता. चिंचेच्या बनात नागोबाच्या देवळाशेजारी नांदगावचा बाजार भरला होता. माणसांचा कलकलाट सारखा वाढत होता. एकूण एक माणूस संदरीत वावरत होता. चिंचेची झाडं शांत उभी होती. त्यांच्या फांदी फांदीला वटवागळ लोंबकळत होती, चिकटत होती. बुडक्याला खारुट्या वर शेपटे करून मलखांब खेळत होत्या. दिवसभर डोंगरात गेलेला एक एक वानरांचा कळप बाजाराला यावा तसा गावात आला. त्या चिंचेच्या वनात येऊन दाखल झाला. त्यापैकी 10-20 वानरांनी शाळेवरच कुस्तीचं मैदान मांडलं होतं. त्यांच्या त्या भयंकर उडवसनीनं शाळेची कौल अंग टाकीत होती. सर्वत्र एकच धमाल माजली होती. आसपासची गावं, शेजारच्या वाड्या आणि डोंगरावरच्या सड्याचे धनगर यांनी तिथे एकच गर्दी केली होती. प्रत्येक दुकानापुढे झुंबड उडाली होती. प्रत्येक माणूस टिपीला आवाज लावून बोलत होता. गिरायका चढत्या आवाजात वस्तूची किंमत विचारित होती. त्यापेक्षा दुपटीनं आवाज चढून दुकानदार किंमत सांगत होता. घोड्याच्या काठावर कोणी खारा मासा, झिंगा मांडून बसला होता. म्हातारी माणसं भोयावर मुळकण देऊन बांगडा, खारा खरेदी करत होती. तर त्याच्याच पुढे उस्मान्या खाटी एक बोकड मारून मांस जोखून देत होता. सय्यद अत्ताराच्या पानाला भलताच भाव आला होता आणि कासारच्या आळीला पुरी काकणं भरीत होत्या. बाजारपेठेच्या मुख्य वळणावर मारवाडीच्या दुकानापुढे हौसाबाई उभी होती. नामानं दिलेले लिंबू कमरेत खोचून ती आतुर होऊन बहिणाबाईची वाट पाहत होती. करणी, देखणी आणि मुलखाची बावरी हौसा पाटली यावेळी अधिकच बावरली होती. हौसाबाईनं मनावर घेतलं असतं तर ती सरळ गणूच्या मळ्यात गेली असती, बहिणाला भेटली असती आणि तिनं रंगूला मागणी घातली असती. पण तिला तसं करायचं नव्हतं. प्रथम तिला बहिणाला भेटून तिचा विचार करायचा होता. खडा टाकून अंत बघून मगच ती पाण्यात उतरणार होती. उगीच गवगवा तिला नको होता. बहिणाबाईनं जर नकार दिला तर अपमान होईल अशी तिला भीती वाटत होती. शिवाय नामाचा हुकूम तिला पाळायचा होता. एकदा का बहिणाचा होकार मिळाला की मग ती लग्नाचे बंधन उभारणार होती. म्हणूनच तिचे डोळे बहिणाला शोधित होते. आज शनिवार आहे. आज बहिणा भेटावी, चिंतूचं लग्न नक्की व्हावं म्हणून ती नागोबाला नवस करीत होती. मनातल्या मनात मनभर साखर वाटण्याचं वचन ती देवाला देत होती. तरळ नजर साऱ्या बाजारावर तरपवून मग त्या सरक पेठेत दौडत होती. सावडी पुढं पांडू शिंप्याच्या दुकानापुढे हौसाचा थोरला भाऊ बळी उभा होता. म्हातारा पांडू शिंपी बळीच्या पैरणीला काजा करीत होता. हा, हात हलवा असा बळीनं त्याच्या मागे तगादा लावला होता. त्यानं आपलं पागुट पुढं सरकवून कपाळावर आणलं. अंगात सैल पैरण घातली होती. मिशा पिळगटून त्याचे आकडे केले होते आणि डबल बॅरलची दोजरवी बंदूक खांद्याला अडकवली होती. त्याच्या डोळ्यात खुनशी भाव भरला होता. हा माणूस तापट, हेकट आणि गर्विष्ठ असावा असं पाहणारच्या चटकन लक्षात येत होतं. बळीचे 2 जबरदस्त रामोशी दोस्त धनाजी आणि मानाजी हे बाजूलाच बसले होते. पान खाऊन वाट्यावर थुंकत होते. त्यांनी आपल्या कुऱ्हाडी काळजीपूर्वक जवळ घेतल्या होत्या. त्या दोघांचा तो भयंकर अवतार पाहून येणारी जाणारी माणसं बिचकून बगल देत होती. काही जाता जाता म्हणत होती, शाळेला ही हत्तीची पिल्लं इकडे कशी आली? पेठीच्या पुढे तोंडावर मारुतीच्या देवळापुढे लक्ष उभा होता. मारुली खारोटी खिशात घेऊन तो रंगूची वाट पाहत होता. आज रंगूच्या पावलाखालची माती मिळाली की त्याचं घोडं गंगेला आंघोळ करणार होतो. बाजार उलगत आला. अखेरची खरेदी विक्री मिक्रावर आली. माणसं बोचकी डोक्यावर घेऊन घराच्या वडीनं पळत निघाली. झिंगेच्या ओस पडली. पानांची किंमत उतरली. गिन्नीला 100 असा अत्तर ओरडू लागला. कासारानं सूर्याकडे पाहिलं आणि तो काकणाचे तुकडे गोळा करू लागला. तोच बहिणा रंगूला घेऊन आली. रात्री झोपेत हात आपटला आणि रंगूची काकणा फुटली म्हणून ती आज मुद्दाम बाजाराला आली होती. प्रथम बहिणानं देवळापुढे थांबून नागोबाला हात जोडला. यंदा तरी लगून रंगू जरा घेऊन होऊ दे. मी मनभर साखर वाटीन.
असं मनात म्हणून ती कासाराकडे गेली. हिरवीगार कांद्याच्या पातीसारखी काकणं रंगूला भरली आणि बहिणाबाई डोळ्याच्या उजेडानं जावं म्हणून चपळाईनं घराकडे मळ्याकडे निघाली. परत जाताना पेठीतून जावं म्हणून तिनं वाकडी वाट केली. ती पाराखाली आली आणि एकदम हौसाबाई आणला आणून झाला. हौसाबाईनं चटकन बहिणाचा हात धरला आणि म्हणाली, देव पावला, तुमची भेट झाली. सांगा काय म्हणता? बहिणा म्हणाली, मला तुमच्या संग एकांती बोलायचंय. हौसा रंगूकडे पाहत म्हणाली, माझं बोलणं कुणी ऐकू नये आणि ज्याचं लगीन झालं नाही त्यानं तर. रंगू काहीच बोलली नाही. बहिणा रंगूकडे बोलून म्हणाली, रंगू उचल मोर, मिळालेच. रंगू काहीच बोलली नाही. डोकीवरचा पदर किंचित सावरून लगेच चालू लागली आणि बहिणा हौसाशी बोलत थांबली. रंगू पेठेत आलीची चाहूल लागताच सारी पेठ बावरली. दुकानाच्या फळकुटातून मुडकी डोकावू लागली. कित्येकांना उगीच खोकला आला. उगीच काही इकडे तिकडे फेऱ्या मारू लागले. अनेक नजरा रंगूला न्याहाळू लागल्या. स्वतःचं रूप, रंग आणि वय यांचा कित्येकांना विसर पडला. तो रंगूचा ओतीव बांधा, ते अप्रतिम रूप, कोरा रंग, ती पदर घेण्याची ढब, ती ताठ मान आणि बेफिकीर वृत्ती, ती रेशमी निऱ्यांचा घोळ, टेपण्याची मोहक तऱ्हा, हे सारं पाहून कैकांची उत्तावळी मन अस्वस्थ झालेली. रंगू शिंप्याच्या दुकानापुढे आली आणि तिला पाहताच बळीचं भान हरपलं. त्याच्या बाजूनं रंगू पुढे निघाली तसा बळी तिला ऐकू जाईल अशा बेतानं म्हणाला, माझ्या आणि रेड्यानं आपलं अंग जर ह्या केळीला घासलं तर काय होईल? तशी रंगू गपकन थांबली. मान किंचितही वळू न देता, की डोक्यावरचा पदर ढवळू न देता समोर पाहत म्हणाली, आधी गण मोहित्याची कुऱ्हाड बघून घे, म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते कळल. तो रेडा एकाच घावात. रंगू पुढे बोलली नाही. तशी शांतपणे पावलं टाकीत चालू लागली. आपणही काहीतरी बोलावं म्हणून बळी जुळबुळ करू लागला. आता काय बोलावं यासाठी तो शब्द शोधू लागला. परंतु तोपर्यंत रंगू बरेच दूर गेले. त्याचा चेहरा खरकन उतरला. रामुशांनी रंगूचं उत्तर ऐकलं होतं. रंगूनं बळीला दिलेला झपाटा त्यांच्या वरमी लागला होता आणि ते बावचळून पाहत होते. रामुशापुढे आपला अपमान झाला म्हणून बळी भडकला होता. इतकं कडक उत्तर मिळेल याची त्याला कल्पना नव्हती. रंगूच्या त्या उत्तरानं त्याचं काळीच पेटलं. त्यानं भरकन मान फिरवून रंगूकडे पाहिलं तेव्हा त्याला तिची पाठ दिसली आणि त्या पाठीवर एक प्रचंड कुऱ्हाड तळपत असल्याचा भास झाला. घाईघाईनं बळी पैरण घेऊन हौसाच्या घराकडे निघाला. पाराखालीच त्याला हौसाबाई भेटली. त्याला बाजूला घेऊन जात हसत म्हणाली, दादा, मी चिंतूचं लगीन ठरवलं. नक्की केलं. इतकी देखणी नवरी. चिंतूचं लगीन? बळीनं आश्चर्यचकित म्हणाले. नवरी कशी हाय? नवरी? हौसाबाई अभिमानानं म्हणाली, विचारू नग. नवरीला मानगावात तोड नाही, नुसतं अलगुजाचा कांडच आहे बघ. अगं पण कुणाची? बळीनं प्रश्न केला. हौसाबाई म्हणाली, गणू मोहित्याची. रंगू. रंगूसारखी देखणी पोरगी उभ्या गावात मिळणार नाही. गणू मोहित्याचं नाव कानी पडताच बळीला रंगूच्या शब्दांची आठवण झाली. आधी गणू मोहित्याची कुऱ्हाड बघून ये, म्हणजे त्या रेड्याचं काय होईल ते कळल. त्याच्या मस्तकात आग पेटली, पण तो शांत राहिला. रंगूला आपण कधीच पाहिली नाही असा भासवीत म्हणाला, मोहित्याचं नाव मी ऐकून आहे. ते माताबर माणूस आहे, तिला कोण नाव ठेवेल? सोयरीक बरी आहे, पण नवरी सणंग कसं आहे ते बघितल्याशिवाय मी काय सांगू. दादा, ते विचारू नग. हसा छातीला हात लावून म्हणाली, रंगू आणि पोरगी ह्या खोऱ्यात मिळणार नाही. नुसती कापराची जोत आहे. ते खरं? बळीनं आपला चेहरा निर्विकार केला आणि म्हणाला, एकदा नवरी मला बघू दे, मी काय तुझ्या मोहर जाणार नाही. नवरी मला पास झाली की बस. मग उद्या सकाळीच नवरी बघ. हौसाबाईनं घाई केली. ती तशीच गणूच्या मळ्यात गेली.
बहिणीला बाजूला घेऊन सकाळीच रंगूला बळीला दाखवण्याची तरतूद तिने केली. पण बळीवर तिचा भरोसा नव्हता. तो घात करील असं तिला वाटत होतं. त्याने बिब्बा घालून सोयरी मोडू नये म्हणून हौसा नामदेवाच्या शरण गेली. येता येता तिनं नामाची भेट घेतली. धन्यवाद.